नमस्कार मुलांनो, आज आपण प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट इन अ डेसिमल फ्रॅक्शन हा एक टॉपिक घेतलेला आहे आणि त्याच्याकरता आपण एक क्वेश्चन घेतला एक्झाम्पल घेऊन आपण तो समजून घेणार आहोत. आणि ते एक्झाम्पल आहे राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द ईच डिजिट इन 328.135 हा आपण डिजिट घेतलेला आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची असेल तर प्लेस माहिती पाहिजे. आपला नंबर 100 पासून सुरू आहे म्हणून आपण एक छोटं टेबल तयार केलं. याच्यामध्ये आपण प्लेस लिहिले. लक्षात घ्या 100 टेन्स युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स आणि थाउजंड्स असे आपण प्लेस लिहिले आणि त्या प्लेसचं न्यूमेरिकल व्हॅल्यू काय असेल ते आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता आपण दिलेला नंबर लिहूया. आपला नंबर काय आहे 328. पॉईंट युनिट आणि टेन्सच्या मध्ये पॉईंट आहे तो आपण वरती घेतलेला आहे या ठिकाणी. आणि 135 असं आपण सगळे डिजिट जे आहेत त्या प्लेस मध्ये लिहिलेले. आता प्लेस व्हॅल्यू काढताना काय करायचं आपल्याला, डिजिट आहे 3 मल्टिप्लाइड बाय न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ द प्लेस. बघा 100 आहे म्हणजे 100 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. गुणाकाराचं उत्तर किती येणार 300. शाबास. मग ही 300 काय आहे 300 इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द 3. आता 2 टेन्स आहे मग 2 ला कशाने गुणायचं असेल. शाबास बरोबर 2 गुणिले 10 20 2 × 10 20 बरोबर आहे. 8 × 1 करायला लागेल. युनिट प्लेसवर असेल तर 1 ने आपण मल्टिप्लाय करणार म्हणजे या ठिकाणी 8 ची प्लेस व्हॅल्यू आहे 8. युनिट ने गुणल्यामुळे फक्त 8. Then 1 × 10 1/10 1 × 1/10 एक ने या संख्येला गुणलं तर ही संख्या येणार 1/10. तर 1/10 मग डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आपल्याला लिहायचं बरोबर का नाही. मग 10th प्लेसवर 1 लिहिला आपण, त्याच्या आधी पॉईंट येणार आणि मग 0.1 पॉईंट नंतर फर्स्ट प्लेस 10th प्लेस म्हणून आपण इथे 0.1. त्यानंतर 3/100 बघा 3 टाइम्स 1/100 म्हणजे 3 × 1 3/100. मग आता इथे एक छोटी ट्रिक लक्षात ठेवायची की अपॉनला जेवढे 0 असतील म्हणजे 100 1000 10 ठीक आहे, जेवढे 0 असतील तेवढे डेसिमल प्लेस आपल्या नंबरमध्ये पाहिजे. मग ते 2 आहेत त्यामुळे 3 हा डेसिमल प्लेस येणार आपला, त्याच्या आधी काही नाही म्हणून 0 येणार आहे आणि मग डेसिमल पॉईंट 0.03. पण पॉईंटच्या आधी इंटिजर काय पूर्णांक काहीच नाहीये मग 0.03. चला शेवटचं बघूया आपण. 5 टाइम्स 1/5 वेळा आपण गुणल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 5/1000 5/1000. मग या ठिकाणी बघा 3 शून्य आहेत म्हणजे 3 डेसिमल प्लेस पाहिजे आपल्याला, पण आपल्याला एकच आहे 5. या 2 शून्याचं काय करायचं आपण लक्षात घ्या, जे प्लेस नाही आहे तिथे 0 आपण लिहिणार आणि मग पॉईंट घेणार आणि त्यामुळे आपल्याला याचं उत्तर मिळाले 0.005. अशा रीतीने मुलांना या ठिकाणी आपण प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू काढली. मला असं वाटतं की एक्झाम्पल घेऊन आपण हे क्लिअर केलेलं आहे. कन्सेप्ट तुमची नक्की क्लिअर झाली असेल. 10th प्लेस म्हणजे पॉईंट नंतर पहिली जागा पहिली प्लेस. 100th प्लेस म्हणजे पॉईंट नंतर दुसरी जागा आणि 1000 प्लेस म्हणजे पॉईंट नंतर तिसरी जागा. अशा पद्धतीने आपण याच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. अशाच प्रकारचे छान व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आमचं गुरुकृपा क्लासेस शनिवार पेठ पुणे हे चॅनल आहे, ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा सगळा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. तुम्हालाही तो व्हिडिओ आवडेल, तुमच्या मित्रांनाही आवडेल आणि अभ्यासामध्ये विशेष करून गणितामध्ये तुम्ही नक्की हुशार बनाल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.